नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. ओलम ग्लोबल कमोडिटीचा विक्रम. 5.5 लाख टन काळपाचा टप्पा पार. युनिट हेड एन रावेश. राजगुडी तालुका चंदगड येथील ओलम ग्लोबल कमोडिटी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली असून चालू गळीत हंगामात 8 लाख मेट्रिक ऊस काळपाचे उद्दिष्ट निर्धारित केलं होतं. पण काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने 5.5 लाख टन गाळप करण्यात यश आलं. गडिंग्लज उपविभागात सर्वाधिक गाळप झाल्याची माहिती कारखान्याचे युनिट हेड एन रावेश यांनी दिली. कारखान्याच्या 16व्या गळीत हंगामाची सांगता 27 फेब्रुवारी रोजी झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये युनिट हेड एन रवीश बोलत होते. युनिट एन रवीश पुढे म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढली होती. त्यामुळे 8 लाख टन गाळपाचं उद्दिष्ट निश्चित केलं होतं. पण काही तांत्रिक अडचणी वेळोवेळी निर्माण झाल्या. तसेच विक्री उत्पादनात झालेली घट, बदलता हवामान, ऊस पिकावर झालेला परिणाम यामुळे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. तरी गडिंग्लज उपविभागात सर्वाधिक ऊस काळपाचा टप्पा पूर्ण करण्यात यश आलं असं सांगून एन रवीश यांनी गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, तोडणी मजूर, वाहतूकदारांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याने गळीत हंगाम समाधानकारक पूर्ण करता आल्याचं सांगितलं. संग्राम पाटील म्हणाले, कारखाना प्रशासनासही चालू गळीत हंगामातील गाळप झालेल्या ऊसाची बिले 15 दिवसात अदा करून कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे ऊस वाहतूक तोडणी दराची बिले ही त्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे असं सांगून पुढील हंगामात शिस्तबद्ध नियोजन करून 8 लाखाचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित व्यवस्थापक महेश भोसले, सहाय्यक व्यवस्थापक श्रीशैल्य एच. श्रीकांत पाटील, नामदेव पाटील, भागोजी लांडे, रमेश पाटील, गणपत पाटील यांच्यासह शेतकरी, वाहतूकदार उपस्थित होते. भांडाफूड न्यूजसाठी चंदगडहून प्रतिनिधी सुरेखा धबाले.